सर्वाधिक पक्षप्रवेश हे तुमच्याच पक्षात झालेले बरोबर, होय. आहेत. त्यामुळे इतक्या लोकांना योग्य ते स्थान मिळवून देणं हे किती टफ आहे. 10 कार्यकर्ते इच्छुक असताना एका कार्यकर्त्याला न्याय देऊन बाकीच्यांवर अन्याय करणं ही एक अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागतो. तिकडे संजय राऊत म्हणतायत की तुम्ही सगळ्यांना पैसे देऊन थंड केलेला आहे बंडखोरांना आणि आता बिनविरोध निवडणुका तुम्ही जिंकताय. तेव्हा पण दिले नव्हते आणि आता पण दिले नाहीत. पण आता हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे दोघे बंधू एकत्र झालेले आहेत. आपली पत्नी कामिनी शेवाळे या देखील फार जोरदार नगरसेविका म्हणून प्रचलित आहेत. यावेळी मात्र त्यांचं तिकीट कापलेलं आहे. अगदी साड्या जाळण्यापर्यंतचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले. साड्या वाटप झालेल्याच नव्हत्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून उभाटातर्फे माझ्या विरुद्ध नेहमीच मला टार्गेट करण्यात आलं. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कायम मतभेद असलेल्या चर्चा आम्ही पाहिलेल्या आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात महायुती व्हावी ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची दोघांची इच्छा होती आणि दोघेही मॉनिटरिंग करत होते. काही ठिकाणी 15 जागेचा तिढा होत असेल आणि 2 जागा जास्त मागत असेल शिवसेना किंवा तर त्यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे की 2 जागा जास्त द्या पण महायुती करा कुठल्याही परिस्थितीत. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी की कुंडली क्या कहते हैं? ये 20 साल का शुक्र की महादशा एक ऐसा समय